forces.io असं या सिस्टमचं नाव आहे. तर हा सिस्टम म्हटले forces.io फोर्सेज FORSAGE forces.io हे सिस्टम आहे. सिस्टम याच्यासाठी की या सिस्टमच्या माध्यमातून 2020 पासून आजपर्यंत नेटवर्क मार्केटिंग क्रिप्टो बेस नेटवर्क मार्केटिंगमध्ये सर याच्या एवढा सुंदर प्रोग्राम आणि वर्ल्ड क्लास जे ब्रिलियंट असतात डेव्हलपर हे या टीमकडे आहेत सर. म्हणून हा प्लॅन आज मार्केटमध्ये सर 5 वर्षापासून कंटिन्युअसली चालू आहे. आणि या सिस्टमच्या आधारे आपण सर क्रिप्टो वर्ल्डमधले आपण काय म्हणतो त्याला टॉप 10 जे क्रिप्टो करन्सी आहेत ते आपण अर्निंग छानपैकी आपण करू शकतो. ह्याला अर्निंग प्लॅटफॉर्म म्हणतात सर. ठीक आहे सर. 2020ला पहिल्यांदा हा इथेरियमच्या प्रोजेक्टवरती आला. इथेरियम हा क्रिप्टो करन्सी आहे. आता सर कॉईन मार्केट कॅप म्हणून एक वेबसाईट असते. या वेबसाईटवर तुम्ही जगातलं कुठल्याही क्रिप्टो करन्सीचं तुम्ही डिटेलमध्ये नॉलेज घेऊ शकता, किंवा त्याचा अभ्यास करू शकता, बघू शकता की ॲक्च्युली ते काय असते. तर इथेरियमच्या प्रोजेक्टला सुरुवात केली 2020ला. ॲक्च्युली 1 जुलै 2020ला हा प्रोग्राम आला, पण मी स्टार्ट केला 16 जुलैला. 15 दिवस मी स्टडी केला याचा. सर 6,300 रुपये एका कॉईनची किंमत होती जेव्हा मी जॉईन झालो. 10 महिने हा प्लॅटफॉर्म सुंदर चालला. 10 लाख प्लस लोक याच्यामध्ये ॲड झाले. आणि एवढी मोठी कम्युनिटी एवढ्या कमी वेळेमध्ये आल्यामुळं या क्रिप्टोचे सर रेट हाय झाले. 10 महिन्यातच तो 3,80,000ला गेला. त्याच्यानंतर सर 1 वर्षानंतर याने TRX म्हणून दुसरा कॉईन त्यांनी लॉन्च केला, म्हणजे घेतला प्लॅटफॉर्मवर. त्याला ट्रॉन कॉईन म्हणतात. ट्रोन कॉईन टेलिग्रामची स्वतःची ब्लॉकचेन आहे. ट्रोनची पण स्वतःची ब्लॉकचेन आहे. त्याच्यामुळं ट्रोन ₹2.14 होतं जेव्हा मी बिझनेस प्लॅनवरती इथं त्यांनी आणलं. 4 महिन्यातच काय झालं सर, जवळपास 4.5 लाख कम्युनिटी याच्यामध्ये एंट्री केली. आणि त्याच्यामुळे याचं पण रेट काय झालं, ₹14.35 केलं, 7 पट वाढलं. मग त्यांनी तिसरा प्रोग्राम आणला सर 2022मध्ये BUSD नावाचा. BUSD म्हणजे बायनान्स युनायटेड स्टेट डॉलर. हा USDTला फॉलो करतो सर. एकास एक डॉलर म्हणजे 100 रुपये, 90 ते 100 रुपये याच्यामध्येच यांचे रेट जम्प आणि बंप करतात. आणि हा स्टेबल कॉईन आहे सर. सगळ्यात महत्त्वाचं याचे रेट म्हणजे जास्त वाढत नाही. वाढले तर 10 रुपये, कमी झाले तर 10 रुपये, एवढा जास्त नाही होत. या स्टेबल बिझनेसवरती सुद्धा आम्ही बिझनेस प्लॅन केला सर. या तीनही प्रकारामध्ये ह्याची BNBची ब्लॉकचेन होती. BNB म्हणजे बायनान्सचा कॉईन आहे. BNB सुद्धा सर $200 होता. आज तो $800 प्लस तो रन करतोय. मॅक्स कोर याच्यामध्ये त्यांनी एक नवीन पार्ट जोडला होता BNBमध्ये. थोडक्यात मी हिस्ट्री का सांगितली 2 मिनिटात, की 2020 पासून ज्या कॉईनला या forces.ioच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी आणलं, आज 45 लाख प्लस कम्युनिटी या सिस्टममध्ये काम करते सर. तर या 45 लाख लोकांच्या माध्यमातून प्रत्येक कॉईन इथं डेव्हलप झाला. आणि सर आज टॉप 10मध्ये सगळे कॉईन आहेत सर. हा त्याच्यामागचा इतिहास आहे. म्हणजे या सिस्टमवरती जो कॉईन आला तो टॉप 10मध्येच जाणार सर. त्याच्यामुळं कम्युनिटी आहे त्यांच्याकडे आणि ट्रान्झॅक्शन तसे आहेत. आणि प्रत्येकाची स्वतःची ब्लॉकचेन आहे. यांनी काय केलं सर आता मार्केटमध्ये, आता जस्ट कालच्या 25 एप्रिलला 2025ला तुम्हाला टेलिग्राम माहीत आहे सर. टेलिग्राम मीन्स व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यासारखा सोशल मीडिया आहे. आणि या तिघांचे जेवढे युजर्स नसतील तेवढे एकट्या टेलिग्रामचे आहेत. टोटली क्रिप्टो प्रोजेक्ट जेवढे आहेत सर, ते प्रोजेक्ट सगळं मार्केटिंगमध्ये आणण्याचं काम करून करतं टेलिग्राम. हा म्हणजे पब्लिश तिथं होतात. मग टेलिग्राम कम्युनिटीने विचार काय केला की जितके प्रोग्राम लॉन्च होतात हे या मीडियाच्या माध्यमातून होतात. तर यांनी स्वतःचा कॉईन त्यांनी मार्केटला आणला. लोकांची कॉईन आपण मार्केटिंग करतो, मग आपला स्वतःच असेल तर. म्हणून यांनी काय केलं सर, स्वतःचं टोन कॉईन त्यांनी मार्केटमध्ये आणलं. आणि टोन कॉईन मार्केटमध्ये आणल्याच्यानंतर टोनची स्वतःची ब्लॉकचेन त्यांनी डेव्हलप केली सर. म्हणजे ज्या कॉईनला त्यांनी आणले त्या स्वतःची त्यांची ब्लॉकचेन असल्यामुळे ट्रान्झॅक्शनला कुठल्याच प्रकारचं काही म्हणजे कधीच एक सिंगल ट्रान्झॅक्शन कधी सर डिले झालं नाही का थांबलं नाही.
हे त्याच्या मागचं कारण आहे. आता प्रत्येक वेळेला वेगळं कॉईन घेण्याची गरज का पडली तर सर गॅस फीचा इश्यू आला प्रत्येक ठिकाणी. 3,000 होणारी जॉईनिंग 35,000 लागले ना, मग लोक थोडंसं हे करतील. आता जवळपास मी या तीनही प्रकारामध्ये सर आज मी 6 CR प्लसची अर्निंग मी केलेली आहे सर मागच्या 5 वर्षात लाईव्ह पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला दाखवू शकतो. आता टोन कॉईनमध्ये यांनी जो प्लॅन आणला या मागच्या 3 प्लॅनचा त्यांनी थोडासा अभ्यास केला की याच्यामध्ये काय कम चालतं होतं, मग त्याची उणीव त्यानं भरून काढली या प्लॅनमध्ये. आज मार्केटला काय लागते सर, मार्केटमध्ये ROI प्लॅन चालू आहे. मार्केटमध्ये डेली 1%, 2%, आता तर 15% देणारे प्लॅन मार्केटला आले. बेसिक प्लॅन मार्केटला आलेत सर. हेल्पिंग प्लॅन आज मार्केटला आहेत. याचं कारण की इथं त्यांनी काय केलं सर, नॉन वर्किंग हे प्रोव्हाइड करतात. मग नॉन वर्किंग प्रोव्हाइड करत असताना लोकांना हे सगळे वर्किंग प्रोग्राम होते, इथं काम केलं तरच पैसा यायचा. मग या प्रोग्राममध्ये नॉन वर्किंग त्यांनी जे दाखवलं मग लोक इकडे वळू लागले. त्याच्यामुळे यांची कम्युनिटी थोडीशी काय झाली सर, ढिली पडली. मग कम्युनिटी खूप हुशार आहे ना, त्यांनी विचार केला की मग मार्केटमध्ये जे लोकांना पाहिजे तेच आपण आपल्या सिस्टमला जर दिलं तर आपली ही 40-45 लाखाची कम्युनिटी डिस्टर्ब होणार नाही. म्हणून त्यांनी सर मार्केटमध्ये काय केलं, ॲक्टिव्ह इन्कम आणलं. त्यांनी मार्केटमध्ये पॅसिव्ह इन्कम आणलं आणि त्यांनी मार्केट म्हणजे स्क्वॉड जर आपला म्हणला टीम बनली तर स्क्वॉड इन्कम सुद्धा आणलं. हे करत असताना काय करतोय, जसं कम्युनिटीला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये ॲड करत गेले सर. आता बघा सर त्यांनी काय केलं की ॲक्टिव्ह इन्कम देत असताना, ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय असं सर की तुम्ही समजा अरे